थकीत बिलं मंजूर करणार का, ही थकीत शेतकऱ्यांना मिळणार का, याकडे लक्ष आहे। गोकुळ कारखान्याच्या थकीत बिलासाठी म्हणून हे सगळे शेतकरी आक्रमक झालेत आणि थेट कंबर तलावात हे सगळे शेतकरी उतरलेत, जलसमाधी आंदोलन करत आहेत। या आंदोलनाकडे आता लक्ष दिलं जाणार का, याकडे लक्ष असेल। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या शेतकऱ्यांना 90 कोटींची थकीत बिलं अजून मंजूर झालेली नाहीत, अजून ती त्यांना मिळालेली नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवलं होतं। अखेर आक्रमक होत या शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। हे सगळे शेतकरी कंबर तलावात उतरले आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे, तरीही हे शेतकरी तलावात आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला होई नाही तेच म्हणाला सोलापुरातल्या कंबर तलावामध्ये हळूहळू हे सगळे शेतकरी उतरताना दिसत। पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे। पोलीस या सगळ्या शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तरीही शेतकरी आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। कारण 17 दिवसांपासून सतत हे शेतकऱ्यांकडे गोकुळ शुगर कारखान्याच्या प्रशासनाने लक्ष दिलं नाही। अखेर संयमाचा बांध तुटल्यानंतर या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आणि अखेर हे शेतकरी आता थेट कंबर तलावात उतरले आहेत। काही शेतकऱ्यांनी थेट तलावात उतरत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। जलसमाधी आंदोलन हे शेतकरी करतात। सुमारे 190 कोटींची थकीत बिलं अजूनही कारखान्याने मंजूर केली नाही, ऊस पडून आहे। त्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, मात्र त्याकडे गोकुळ शुगर प्रशासनानं लक्षच दिलं नाही। अखेर या शेतकऱ्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतला। मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे जमलेले आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांची गोकुळ शुगर प्रशासनाकडे थकीत आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी इथे या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि आता कंबर तलाव परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे जमलेत। काही शेतकरी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन करतात, तर अजूनही काही शेतकरी तलावात उतरण्याचा प्रयत्न करतात। पोलीस सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र शेतकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत आता दिसत नाहीत। जवळपास 130 कोटींची बिलं अजूनही शेतकऱ्यांची मंजूर झालेली नाहीयेत। या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले। 17 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं शेतकऱ्यांचं, मात्र या उपोषणाची